बातमी नाशिकमधून आहे। नाशिक शहरामध्ये पहिल्याच पावसात अनेक भागांमध्ये पाणी साचल्याचं चित्र आहे। घरांमध्ये आणि दुकानांमध्ये पाणी शिरल्यानं मोठं आर्थिक नुकसान झाले। नागरिकांनी प्रशासनाच्या कामकाजावर तीव्र नाराजी व्यक्त केलेली आहे। कोट्यवधी खर्चून नालेसफाई केली गेली, मात्र पहिल्याच पावसात पाणी साचल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे। तर नाशिक शहरामध्ये पहिल्याच पावसामध्ये पाणीच पाणी पाहायला मिळालेलं आहे। त्यामुळे नालेसफाई केली गेली आहे, मात्र पहिल्याच पावसामध्ये पाणी साचल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केलेला आहे। तीन दृश्य आपण पाहतो नाशिकमध्ये पहिल्या पावसात म्हणण्याऐवजी आपण असं म्हणू की मान्सूनपूर्व पावसामध्ये ही अवस्था झाली असेल। तर ज्यावेळेस पाऊस आला, खऱ्या अर्थानं पावसाला सुरुवात होईल, त्यावेळेस नेमकी काय परिस्थिती असेल असे प्रश्न आता नाशिककरांकडून विचारले जात आहेत। पाणी भरपूर शिरलं होतं। पुरं स्टुडिओमध्ये पाणी गेलं, पुरं पाणी इकडे तिकडे पाणी झालं। आमच्या स्टुडिओचे बी नुकसान झाले, खाली कॅमेरे ते झाले। परत अजून स्थानिक नगरसेवकांनी भरपूर मदत केली, पण ते शेवटी त्यांचा नाईलाज झाला। किती झालं नुकसान झालं? ते कॅमेरे बिमेरे खराब झाले, काही असं मध्ये पाणी इकडून पार गाड्याने पाणी पार मध्ये गेलं। आणि या संदर्भामध्ये आपण सविस्तर बोलणार आहोत। आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सागर, नाशिकमधली आज ही दृश्य पाहिल्यावर असं कळतंय की नाशिकमध्ये जो नालेसफाईचा दावा केला जात होता, त्या नालेसफाईच्या दाव्याची पोलखोल म्हणावी लागेल, कारण मान्सूनपूर्व झालेला हा पाऊस आणि याच पावसामध्ये आज सगळीकडे पाणी साचलेलं आहे। मोठं नुकसान देखील नागरिकांचं झालंय। नक्कीच खरं तर काल मान्सून पूर्व पावसाची हजेरी लागली आणि यामध्ये अनेक ठिकाणी पाणी साचल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळालं। नाशिकच्या शिवाजीनगर परिसरामध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आणि हे पाणी थेट लोकांच्या घरात, त्यानंतर दुकानांमध्ये शिरलं। आपण ज्या दृश्यांमध्ये जर बघितलं असेल तर या सगळ्या नागरिकांची या पावसामुळे धावपळ उडाली। खरं तर ह्या समोरच्या बाजूमध्ये पाईपलाईन टाकलेली आहे, मात्र हे सगळे ड्रेनेजचं जे पाणी आहे पावसामुळे ओव्हरफ्लो झालं आणि ते सगळं पाणी जे आहे ते ह्या नागरिकांच्या दुकानामध्ये आणि घरामध्ये शिरलं। यामुळे या सगळ्या नागरिकांचा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी शिरलं, त्याचबरोबर मेडिकल स्टोअर मध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाणी शिरलं। यामुळे रुग्णांची देखील मोठ्या प्रमाणात हाल झाल्याचं चित्र पाहायला मिळालं। त्याचबरोबर मेडिकल मध्ये देखील पाणी शिरल्यामुळे त्या मेडिकल दुकानदाराची देखील 50 ते 60 हजार रुपयाचं नुकसान झाल्याचं त्यांनी सांगितलं। यामुळे पहिल्याच पावसात म्हणजे मान्सून पूर्व पावसामध्ये पहिलाच पाऊस झाला आणि यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। यामुळे नाशिक महानगरपालिकेच्या कामाची पुन्हा एकदा पोलखोल झाल्याचं आपल्याला या दृश्यांमध्ये पाहायला मिळतंय। यामुळे आता पावसाला खरं तर आता सुरुवात होणार आहे। त्याच आधी अशा पद्धतीने जर गेल्या 2 ते 3 तासात पावसांमध्ये अशी परिस्थिती निर्माण होत असेल तर ज्यावेळी मोठ्या प्रमाणात पाऊस येईल त्यावेळेस काय परिस्थिती निर्माण होऊ शकते याचं चित्र या दृश्यांमध्ये दिसू शकतं। त्यामुळे आता नागरिकांनी देखील याबाबतची चिंता व्यक्त करत या कामात लवकरात लवकर काम व्हावं अशी अपेक्षा व्यक्त केलेली आहे। नक्की सागर, तर आता या घटनेनंतर, या सगळ्या परिस्थितीनंतर प्रशासन काही धडा घेतंय का आणि पुढे काही उपाययोजना करतंय का, याकडे लक्ष असणार आहे। धन्यवाद दिलेल्या माहिती।